विरोधी पक्षांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली। काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टी आणि डीएमके गुन्हेगार। महिला आरक्षणात अडथळा निर्माण करणाऱ्यांना शिक्षा मिळेल। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पाडल्यावर पंतप्रधान मोदी संतापले। काँग्रेस परजीवीप्रमाणे इतर पक्षांवरती अवलंबून जगतीये। केवळ प्रादेशिक पक्षांच्या खांद्यावर स्वार होऊन राजकारण, त्या पक्षांनाही काँग्रेस एक दिवस बुडवेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका। काँग्रेस सातत्याने नकारात्मक राजकारण करतेय। तिहेरी तलाक, कलम 370 हटवण्यासह समान नागरी आचारसंहितेलाही काँग्रेसने विरोध केलेला। देशापुढची सर्व संकट काँग्रेसमुळे, मोदींचा हल्लाबोल। मोदींनी संबोधन करताना देशावरील संकटांचा उल्लेख करण्याऐवजी 150 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं। भाजप आणि आरएसएस कडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं हे प्रत्युत्तर समोर। हॉर्नेमध्ये विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग। नीलम गोरे, शीतल म्हात्रेंसह 6 जणांचं नाव चर्चेत। कुणाची वर्णी लागणार याकडे लागलंय सर्वांचं लक्ष। विधान परिषदेत सूरज चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही। अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांचीही नावं चर्चेत। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज।